नमस्ते, मी शुभांगी एच.जे. आर्ट चॅनलवरती पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपण 3 वर्षाच्या मुलीसाठी गोल साडी शिलाई करणार आहोत. एका 6वार साडीच्या 2 साड्या शिलाई केलेल्या आहेत. एक 9वारी साडी खालच्या काठाची शिलाई केलेली आहे आणि वरच्या साईडने अर्धी साडी आपली शिल्लक आहे. तर सर्वात आधी आपण पदर कट करून घेणार आहोत. तर साडीचा जो काठ आहे तो आपण खालच्या साईडने म्हणजे पायाकडील साईडने घेणार आहोत. तर दाखवल्याप्रमाणे असं कट केल्यानंतर साडी अशी फिरवून घेतलेली आहे. त्यानंतर कमरेच्या साईडने मी बसलेली आहे. तर माझ्या डाव्या हाताच्या साईडने आपला पदर यायला पाहिजे अशा पद्धतीने आपण हा पदर ठेवलेला आहे. पाहू शकता. पदर कट करून पदर फिरवून घेतलेला आहे व पूर्ण साडीसुद्धा फिरवून घेतलेली आहे. त्यानंतर आपण असा पदर डाव्या हाताच्या साईडने येईल असा आपण शिलाई करून घेतलेला आहे. शिलाई केल्यानंतर आपला पदर असा दिसत आहे. पाहू शकता. कमरेच्या साईडने आपण बसलेलो आहोत. तर आपल्या डाव्या हाताच्या साईडने पदर यायला पाहिजे अशा पद्धतीत आपण ही लांबीमध्ये 4 मीटर साडी घेतलेली आहे. उंची 22 इंच घेतलेली आहे आणि लांबीमध्ये 4 मीटर साडी घेतलेली आहे. आता आपण गोल साडी शिलाईसाठी अस्तर वापरणार आहोत. इथे 22 इंच उंचीवरती अस्तर कट करून घेऊया. अस्तरची जेवढी रुंदी आहे तेवढीच रुंदी ठेवलेली आहे. इथे पाहू शकता. उंचीमध्ये आपण 22 इंच उंची घेतलेली आहे. त्यानंतर इथे कमरेचा चौथा भाग म्हणजे 6 इंच अधिक शिलाईसाठी अर्धा इंच 6.5 वरती खूण केलेली आहे. तसंच दुसऱ्या साईडने सुद्धा 6.5 वरती खूण केलेली आहे. या दोन्ही खुणा अशा जोडून आखून कट करून घेऊया. तर साडीच्या आतून जो आपला परकर तयार होणार आहे त्याच्या आपण कळ्या कट केलेल्या आहेत. एका साईडने बंद भाग आहे आणि दुसऱ्या साईडने कट साईड आहे. तर दोन्ही साईडच्या अस्तरच्या कळ्या अशा ओपन केल्यानंतर इथे पाहू शकता इथे आपण शिलाई करणार आहोत. तर या आधीचा व्हिडिओ 9वारी साडीचा 2 वर्षाच्या 9वारी साडीचा व्हिडिओ पाहिला नसेल तर वरती आय बटनवरती प्रेस करून तुम्ही तो पाहू शकता. आज आपण गोल साडी शिलाई करणार आहोत. 3 वर्षाच्या मुलीसाठी गोल साडी शिलाई केलेली आहे. तर इथे आपण अशा कळ्या जोडून घेतलेल्या आहेत. पाहू शकता. कळ्या जोडल्यानंतर खालच्या साईडने आपण खालचा जो गोल आकार आहे तिथे सुद्धा अशा कपडा दुमडून शिलाई करून घेऊया. तर हा आपला अस्तरचा कपडा शिलाई करून झालेला आहे. आता आपण अस्तरचा कपडा असा ठेवलेला आहे. पाहू शकता. त्यावरती आपण इथे साडी घेतलेली आहे. साडीचा नेस्ता पदर घेतलेला आहे. मी कमरेच्या साईडने बसलेली आहे. तर उजव्या हाताच्या साईडने हा साडीचा नेस्ता पदर आलेला आहे आणि तो आपण अस्तरवरती असा शिलाई केलेला आहे. अस्तर आणि साडीचा नेस्ता पदर असा शिलाई करून घेतलेला आहे. पाहू शकता. तर दाखवल्याप्रमाणे अशी पूर्ण साडी आपण अस्तरवरती घेतलेली आहे. नेस्त्या पदरापासून पदरापर्यंत साडी अशी आतल्या साईडने आपण अशी घेतलेली आहे. एका साईडने अस्तर फक्त अस्तर आहे आणि दुसऱ्या साईडने साडीचा एक पदर शिलाई केलेला आहे. असे आपण 3 पदर हे शिलाई करून घेऊया. इथे आपली साडी या अस्तरला शिलाई झालेली आहे. पाहू शकता. आता आपण शिलाई केलेल्या साडी बाहेर काढूया. बाहेर काढल्यानंतर हा आपला आतमध्ये परकर असा तयार झालेला आहे. पाहू शकता. आता हा परकर आपण साडीला असा पूर्ण गुंडाळून घेऊया. इथे पाहू शकता. साडीला पूर्ण गुंडाळून घेतलेला आहे. आता इथे जिथपासून आपण साडी शिलाई करायला सुरुवात केलेली आहे तिथपासून पूर्ण फिरवून साडी शिलाईपर्यंत घेतलेली आहे. पूर्ण गोल राऊंडमध्ये साडी फिरवून घेतलेली आहे. आता इथे समोरचा मध्य घेतलेला आहे. कमरेचा मध्य घेऊन इथपर्यंत आपण अशी खूण करून घेऊया. या खुणेपासून आपण समोरच्या प्लेट बनवायला सुरुवात करणार आहोत. तसंच इथपासून पदराकडून मोजून घेऊया. उंचीच्या डबल म्हणजे 22 अधिक 22
44 वरती इथे आपण अशी खूण केलेली आहे. 44 अधिक 12 इंच इथे पुढे 12 इंच आपण मोजून घेऊया, म्हणजे कमरेच्या अर्धा. तर इथे उंचीच्या डबल अधिक 12 इंच घेऊन खूण केलेली आहे. तिथपासून आपण प्लेट बनवायला सुरुवात करूया. इथे प्लेटची रुंदी आपण 4.5 इंच घेतलेली आहे. एकसारख्या रुंदीच्या प्लेट बनवलेल्या आहेत, पाहू शकता. आता आपण कमरेच्या मध्यावरती खूण केलेली आहे, तिथपर्यंत आपण प्लेट बनवणार आहोत. तर इथे पाहू शकता आपल्या प्लेट बनवून झालेल्या आहेत. आता आपण साडी फिरवून साडीच्या मध्यावरती समोरच्या साईडने इथे प्लेट अशा घेणार आहोत, पाहू शकता. जे आपण खूण केलेली आहे मध्यावरती इथे खूण केलेली आहे, ती खूण इथे पाहू शकता, इथे आहे. आता इथे आपण आणखी एक प्लेट घेऊन प्लेट अशा उचलून समोर इथे मध्यावरती घेतलेल्या आहेत. समोर आपण कमरघेरच्या मध्यावरती खूण केलेली आहे, तिथे आपण अशा प्लेटचा मध्य घेऊन प्लेटचा मध्य आणि समोरच्या कमरघेरचा मध्य असा घेऊन आपण इथे समोर प्लेट अशा पिन लावून घेतलेल्या आहेत, पाहू शकता. आता आपण प्लेट समोर शिलाई करून घेऊया. तर दाखवल्याप्रमाणे इथे पाहू शकता अशा मध्यावरती समोर येतील अशा आपण प्लेट शिलाई केलेल्या आहेत. जिथपासून आपण साडी परकरला जोडलेली आहे तिथपासून आपण पूर्ण गोल राऊंडमध्ये अस्तरला साडी शिलाई करून घेणार आहोत. इथे पाहू शकता पूर्ण साडी राऊंडमध्ये आधी आपण शिलाई करून घेऊया. जिथपासून शिलाई करायला सुरुवात केलेली आहे साडी तिथपर्यंत आपण पूर्ण राऊंडमध्ये सिंगल साडी राऊंडमध्ये शिलाई केलेली आहे. आता जिथपासून साडी शिलाईला सुरुवात केलेली आहे तिथपासून 6 इंच पुढे साडी आपल्याला पुढे घ्यायची आहे किंवा समोरच्या मध्यापर्यंत घेऊ शकता. तर इथे दाखवल्याप्रमाणे 6 इंचावरती खूण केलेली आहे, तसंच प्लेटच्या मध्यावरती खूण केलेली आहे. दोन्ही खुणा अशा एकसारख्या पकडून समोरच्या प्लेट शिलाई झालेल्या आहेत. आता आपण पदराच्या वरच्या साईडची शिलाई करून घेऊया. पदराच्या वरच्या कमरेकडील साईडने काठ नसून आपण फक्त शिलाई करणार आहोत. तर दाखवल्याप्रमाणे असा साडीचा कपडा दुमडून वरच्या साईडने शिलाई करून घेऊया. तर दाखवल्याप्रमाणे ही आपली अशी गोल राऊंडमध्ये साडी शिलाई करून झालेली आहे आणि पदर आपण समोरच्या प्लेट शिलाई केलेल्या आहेत तिथपर्यंत असा पदराचा वरचा काठ शिलाई करून घेऊया. तर दाखवल्याप्रमाणे प्लेटपर्यंत आपण अशी साडीचा वरचा काठ शिलाई केलेला आहे, पाहू शकता. पदर शिलाई केल्यानंतर आपली साडी अशी तयार झालेली आहे. प्लेटच्या उजव्या साईडला इथे खूण केलेली आहे, तिथपासून आपण कमर बेल्ट लावून घेऊया. कमर बेल्टसाठी ब्लाऊज पीसचा कपडा वापरलेला आहे. ब्लाऊज पीसच्या कपड्याची पट्टी आणि अस्तरची पट्टी अशी जोडलेली आहे, पाहू शकता. कमर बेल्ट लावण्याची आणखी एक वेगळी पद्धत पाहूया. अस्तरची पट्टी आणि साडीच्या ब्लाऊज पीसची पट्टी घेतलेली आहे आणि दाखवल्याप्रमाणे अशी आपण शिलाई केलेली आहे. आधी आपण पट्टी शिलाई करून घेऊया. कमरघेरच्या मापानुसार आपण पट्टीची लांबी घेतलेली आहे आणि एका साईडने शिलाई केलेली आहे, पाहू शकता. दुमडल्यानंतर हे आपला कमर बेल्टची एक बाजू बंद झालेली आहे, पाहू शकता. आणि ज्या साईडने आपली कट साईड आहे तर कमर बेल्ट असा ठेवलेला आहे आणि त्यावरून आपण साडी ठेवून आतल्या साईडने कमर बेल्ट शिलाई केलेला आहे. तर दाखवल्याप्रमाणे पूर्ण राऊंडमध्ये साडीच्या आतल्या साईडने पूर्ण राऊंडमध्ये हा कमर बेल्ट शिलाई केलेला आहे. इथे पाहू शकता छान असा आतल्या साईडने आपला कमर बेल्ट शिलाई करून झालेला आहे. शिलाई केलेला कमर बेल्ट असा वरच्या साईडने फिरवून घेणार आहोत. समोरच्या साईडने हा डिझाईनचा काठ वरती येईल असा आपण कमर बेल्ट दुमडून घेतलेला आहे व वरच्या साईडने अशी शिलाई केलेली आहे, पाहू शकता. अतिशय फिनिशिंगमध्ये आणि नाजूक असा कमर बेल्ट तयार झालेला आहे. आजच्या साडीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला तर नक्की लाईक करा.
तर एका 6वर साडीमध्ये आजच्या ह्या आपल्या 2 साड्या शिलाई केलेल्या आहेत। या आधीच्या 9वारी साडीचा व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर नक्कीच लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथे पाहू शकता। आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। एकाच व्हिडिओमध्ये तुम्ही मोठी 9वारी कटिंग करून शिलाई करू शकता। एवढे सोप्या पद्धतीचे व्हिडिओ चॅनलवरती आहेत, नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। तसंच चॅनलवरती येणारा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। सबस्क्राईबच्या समोर बेलवरती प्रेस करून ऑलवरती प्रेस केल्यास येणाऱ्या नवीन व्हिडिओचे मेसेज तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती येतील। तर आजची साडी अगदी सोप्या पद्धतीने शिलाई केलेली आहे। आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, मैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत शेअर करा। 5.5 मीटरच्या साडीमध्ये आपण 2 साड्या शिलाई केलेल्या आहेत। ही पद्धत तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून कळवा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।